शुभ रविवार. झटपट पटापट रेसिपी नंबर 3. तर आज मी दाखवणार आहे रताळ्याचा किस. त्यासाठी रताळे आधी किसून घेतले. 3 ते 4 रताळे होते छोटे, ते किसून घेतले आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं. त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि मिरचीचे तुकडे घालायचे. तर आहे ना, ह्यासाठी तुम्ही तूप जरा जास्तच घ्या, कारण नंतर आहे ना रताळ्याचा किस हा खाली कढईला लागतो आणि त्यामुळे मग तो भाजला जात नाही व्यवस्थित. खाली खूप जास्त चिकटल्यानंतर मग ते हलवायला येत नाही, परतायला येत नाही आणि म्हणून तूप आधीच जास्त घ्या, थोडंसं 3 चमचे. आणि मग त्यामध्ये हा माझा जो रताळ्याचा किस होता ना, तो आता कढईत घालून घेतला आणि त्याला छान भाजायचं आहे 1 मिनटासाठी. आणि भाजून झाल्यानंतर रताळ्याचा किस आपला जो आहे तो झाकून ठेवायचा परत 1 मिनटासाठी. आणि अशाच प्रकारे 1-2-3दा परतून हलवायचं सारखं झाकण काढून आणि त्याला शिजवून घ्यायचं छान. आता इथे तूप कमी पडलं होतं, त्यामुळे मी परत जरा चमचाभर तूप घातलं आणि परत छान त्याला भाजून घेऊन, परतून घेऊन परत आणि त्याच्यावरती झाकण घालून तो शिजवून ठेवला. तर अशा प्रकारे आपला रताळ्याचा किस तयार होतो. मग त्यामध्ये तुम्ही परत वरतून मीठ घालायचं आणि चिमटभर साखर घालू शकता, ज्याने अजून खमंगपणा येतो. हवं तर थोडंसं दाण्याचं कूट पण तुम्ही ॲड करू शकता, त्याने पण टेस्ट खूप छान लागते. हा तर माझा सगळ्यात फेवरेट उपवासाचा पदार्थ आहे. तर तुमचा फेवरेट पदार्थ कोणता आहे हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओज शॉर्ट्स बघत आहात पण सबस्क्राईब करत नाही आहे. तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे, बट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर इथे आपला आता खमंग रताळ्याचा किस रेडी आहे. मस्त कोथिंबीर घालून सर्व करायचा आणि एन्जॉय. थँक्यू सो मच.